सध्या राजकारणामध्ये बरेच आरोप प्रत्यारोप सुरू आहे. आज सामनाच्या रोकटोक या सत्रातून पुन्हा एकदा शिवसेनेचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना डिवचण्यात आलेला आहे आणि मोठा आरोप त्यांच्यावर झालेला आहे. 30 कोटीच्या घरामध्ये त्यांनी पैसे वाटलेत असा थेट आरोप आहे. आपल्यासोबत संजय शिरसाटे आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. तुमचं स्वागत. आपण पाहतोय पुन्हा एकदा संजय राऊत जे आहेत ते ॲक्शन मोडमध्ये आलेत आणि आता तर थेट 25 ते 30 कोटी मुख्यमंत्र्यांनी वाटले निवडणुकांमध्ये असा त्यांनी घणाघात केलाय. काय म्हणाल? त्यांनी काय आरोप केले याला महत्त्व नाही. मुळामध्ये त्यांची जी गोची झालेली आहे, त्यांनी काही उमेदवाराकडून पैसे घेऊन त्यांना तिकीट वाटलेले आहेत. त्यामुळं पराभवाच्या छायात असलेला हा उबाटा गट आता बेछूटपणे आरोप करायला सुरुवात करतोय. आणि आरोप काय करतोय? एकनाथ शिंदे साहेबांनी 25-30 कोटी रुपये वाटले. याचा अर्थ असा आहे की त्यांनी त्या जे काही उमेदवार उभे केलेत एकनाथ शिंदे साहेबांनी, त्यांना शिंदे साहेबांनी जरूर सपोर्ट केला, हा तर नेमका अर्थ आहे. आणि यांनी पैसे घेऊन घरी जे बसलेले आहेत त्यामुळे यांचा पराभव हा निश्चित आहे. म्हणून पैसे वाटण्याची गरज नाही. आज एकनाथ शिंदे साहेबांचा 24/7चं जे काही कामकाज चालू आहे त्या कामाला आज महाराष्ट्राच्या जनतेने ॲक्सेप्ट केलं आहे. आणि त्याला जर हे पैशाचा मुलामा देत असतील तर मला वाटतं हे चुकीचं आहे. आणि असे आरोप करून काहीतरी सनसनाटी आपल्याला निर्माण करता येईल का काय, हा त्यांचा केविलवाना प्रयत्न आहे. त्यांनी आता पराभव हा मान्य करायला पाहिजे. उनका बैकअप सिर्फ कल तक और हमारा चांद तक. हमारा नेता कैसा हो जो नॉन स्टॉप बैकअप दे वैसा हो. अब की बार वी गॉट इन्वर्टर बैटरी का चमत्कार. नक्कीच. पण एक आरोप त्यामध्ये असा पण आहे की अजितदादा पवार यांच्या गटाचे जे खासदार आहेत त्यांना पाडण्यासाठी वेगळं बजेट काढण्यात आलं. तिथे देखील पैशांचा वापर शिंदे आणि त्यांच्या यंत्रणांनी केला. किती गंभीर वाटतो हा आरोप? हो, अजित दादा गटाचे उमेदवार किती होते? 5 उमेदवार होते. त्यापैकी एक उमेदवार तर आमचाच होता, आमच्याकडून ते त्यांच्याकडे गेलेला. आणि सर्वात जास्त त्या ठिकाणी सभा मला वाटतं शिंदे साहेबांनी घेतलेल्या आहेत. ते यासाठी की जो बरोबर असेल त्याला सुद्धा निवडून आणलं पाहिजे ही त्यांची भूमिका होती. शिंदे साहेबाचं एक नक्की आहे, काही जरी असलं तरी जर दुश्मनी घ्यायची असेल तर उघडपणे, दोस्ती करायची असेल तरी उघडपणे, गद्दारी करणं किंवा असं मागून कुणाच्या पाठीत खंजीर खुपसणं हे एक शिंदे साहेबाच्या रक्तात नाही. हे तुम्हाला ठामपणे मी सांगू शकतो. म्हणून आम्ही आव्हान स्वीकारत असतो, आम्ही पळपुटे नाहीत. आणि ज्यांनी हे आरोप केलेले आहेत ना त्यांची अवस्था जर पाहिली तर यांना फक्त काड्या आणि काड्याच करणं एवढंच त्यांचा असलेला धंदा आहे. नक्कीच. पण आता पुन्हा दोस्ती होणार काय? उद्धव ठाकरेंची दोस्ती होणार? मातोश्रीवर पाहायला मिळणार पुन्हा एकदा नवचित्र? काय तिकडं चित्र काय पाहायचं? त्यांच्याकडे आता त्यांना पर्याय राहिलेला नाही. उबाटा गटाकडे आता पर्याय उरलेले नाहीत. आता त्यांना काँग्रेसने इशारा दिलेला आहे, शरद पवारांनी इशारा दिलेला आहे. म्हणून आता विधानसभेला त्यांची काही आघाडी होणार नाही. आणि म्हणून आता त्यांना पर्याय शोधणं त्यांचं काम चालू झालेलं आहे. आपल्याला पर्याय कोण आहे, आपण कुणाबरोबर जाऊ इच्छितो. परंतु मला वाटतं उबाटा गटाला आता स्वतंत्रपणेच निवडणुका लढवावं लागतील. भाइयों बहनों, उनके राज में पावर रहे अनस्टेबल और हम रखे सब स्मूथ और स्टेबल. हमारा नेता कैसा हो जो स्टेबल पावर दे वैसा हो. अब की बार वी गॉट एसी स्टेबलाइजर का चमत्कार. नाशिकमध्ये कारवाई केली आहे आयटीनं आणि इन्कम टॅक्सची धाड पडली. त्यामध्ये 26 कोटींचा घबाड सापडला आहे. नाशिकमध्ये आपला उमेदवार आहे त्यामुळे बऱ्याचशा चर्चांना आता काय उधाण आलं आहे, कयास लगावले जातात. एवढे पैसे आले कुठून? जर 26 कोटी रुपये वन टाईम अशा एखाद्या माणसाकडे सापडत असेल तर निश्चित त्याच्यावर कारवाई ही आता पोलिसांनी केलेलीच आहे. एक लक्षात ठेवा, सत्ताधारी असेल का विरोधक असेल, परंतु असे जे काही व्यवहार करतात त्यांच्यावर कारवाई होणं अपेक्षित आहे. आता तो माणूस कोणत्या पक्षाचा, कोणत्या ह्याचा गटाचा असं न पाहता जो चुकीची कामं करेल त्याला शिक्षाही दिली जाईल हे याच्यातून सिद्ध होते. म्हणून आमचा त्याच्याशी काहीही संबंध नाही. बरं, रोकटोकमध्ये आणखी एक आरोप आहे, तो म्हणजे नितीन गडकरी यांना हरवण्यासाठी मोदी, शाह, फडणवीस यांनी बरेचसे प्रयत्न केले आणि मग ज्यावेळी त्यांना समजलं की ते हरत नाही मग फडणवीस यांच्या रॅलीमध्ये सामील झाले. आतून बरीचशी यंत्रणा फडणवीस यांची काम करत होती. या दाव्यामध्ये किती तथ्य तुम्हाला वाटतं? भाजपचे जे काही स्टार प्रचारक किंवा ज्याला नेते म्हणतात
त्याच्यामध्ये मोदी असेल, अमित शाह साहेब असतील, योगी आदित्यनाथ असेल आणि सर्वात महत्त्वाचा नितीन गडकरी असेल. हे सगळे यांची एक इमेज पूर्ण देशभरामध्ये आहे. म्हणून त्यांना पाडण्यासाठी कोणी काही कटकारस्थान करेल असं मुळीच होऊ शकत नाही. उद्या भाजपच्या असलेल्या मंत्रिमंडळामध्ये ही बाकीचे जे काही 3-4 नावं मी घेतलेली ते प्रामुख्याने महत्त्वाची भूमिका बजावतात. तुम्ही जर पाहिलं असेल आता गडकरींची तब्येत ठीक नसताना सुद्धा त्यांचा प्रचार संपल्याबरोबर त्यांनी इतर ठिकाणी अनेक ठिकाणी जाऊन सभा घेतल्यात. पक्ष वाढण्यासाठी ज्यांनी बॅनरपासून सुरुवात केलेली आहे, बॅनर लावण्यापासून, तो माणूस त्या माणसाला पाडण्याचा कोणी डोक्यात विचारसुद्धा आणू शकत नाही. आणि असे माणसं राजकारणामध्ये तुरळक असतात. त्यापैकी नितीन गडकरी एक आहेत आणि म्हणून त्यांच्याबद्दलचा सन्मान प्रत्येक विरोधी पक्षापासून तर सत्ताधाऱ्यापर्यंत सर्वजण करतात. म्हणून असं बिनबुडाचे आरोप या संजय राऊत सारखा पागल माणूस करू शकतो. नक्कीच. पण त्यांनी योगींबद्दल पण म्हटलं, जसं गडकरींसोबत झालं तेच योगींसोबत झालं. योगी को बचाना है तो मोदी को जाना है, या मंथळ्याखाली त्यांनी आजार रोकटोकचा आलेख लिहिलेला आहे. आणि त्यामध्ये ते असं पण म्हणतायत की उत्तर प्रदेशमध्ये वेगळे निकाल यावेळी जे आहेत ते पाहायला मिळतील. त्याची भविष्यवाणीला अर्थ नसतो. संजय राऊत म्हणजे बिनबुडाचे आरोप लावणारा हा एकमेव व्यक्ती देशाभरामध्ये आहे. योगी हा एकमेव असा खंबीर नेता त्या ठिकाणी निर्माण झालेला आहे जो एक हाती भाजप तिथं सर्वात जास्त कॅन्डिडेट हा निवडून आणण्याची क्षमता असलेला नेता आहे. म्हणून योगी असेल, अमित शाह असतील, मोदी साहेब असतील, देवेंद्र फडणवीस असतील, नितीन गडकरी असतील, अनेक जण जे आहेत, ह्या लोकांची एक टीमवर्क आहे. आणि हे टीमवर्क कधीही त्यांच्यामध्ये बेबनाव नाही, हे सर्वांनी पाहिलेलं आहे, अनुभवलेलं सुद्धा आहे. धनगेकर आरोप करतायत. धनगेकर म्हणतायत की दादांचा वापर केला भाजपने. पुणे पोलीस आयुक्त त्यांची बदली केली असती किंवा त्यांचं निलंबन केलं असतं अजितदादांनी, पण भाजपमुळे त्यांचे हात बांधले गेलेत कुठेतरी. या विधानाकडे कसं पाहता? नाही, दंगेकराला बी आजकाल त्या पॉलिटिक्समध्ये रोजचं संजय राऊतसारखं काहीतरी चमकोगिरी करण्याची सवय झालेली आहे. मी कालही बोललो, पुण्याचं जे प्रकरण आहे त्याला राजकीय स्वरूप देऊ नका, त्याला राजकीय दृष्टिकोन पाहू नका. आरोपीला शिक्षा कशी होईल याकडे सगळ्यांनी लक्ष द्या. परंतु स्वतःचं राजकारण कसं तापवायचं किंवा स्वतः कसं मार्केटमध्ये यायचं, हे जे काही प्रकार आहेत ना, हे किळसवाणी आहेत. लोकांना हे आवडत नाहीत. तुमचं राजकारण कुठं चाललं आहे? त्या आरोपीला शिक्षा देण्याकडे चाललं आहे का तुमच्या एकमेकाच्या बद्दलचे आरोप प्रत्यारोपावर चाललं आहे? आयुक्त बदलून, DCM बदलून तुमच्या हे तपास पूर्ण होणार आहे. परंतु एक स्टंटबाजी करणं आणि ते आजकाल थोडी बहुत त्या दंगे करायला जमायला लागलेले. म्हणून तो आता इथेच नाही तर बाकीच्या सगळ्या राजकारणावर सुद्धा बोलायची त्याची सुरुवात झालेली. आणि अशामुळं काही लोकांना आपली प्रसिद्धी कशी होईल ही जे काही त्यांच्यामधला अहम असतो ना, आणि त्याच्यामुळं त्यांना झालेला अहंकारसुद्धा आहे. म्हणून अशा गोष्टी करू नयेत असं मला वाटतं. आणि अजितदादांनी जो काही त्या ठिकाणी ठोस निर्णय घेतलेला आहे, ज्या पद्धतीने कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत, मला तर यातून आरोपीला शिक्षाही होईल. एक महत्त्वाचा मुद्दा आहे. निवडणुका झाल्यानंतर 4 जूननंतर जरांगे पाटील म्हणतात की ते आंदोलन करणार आहेत, सगळे सोयऱ्यांची अंमलबजावणी झाली पाहिजे. प्रकाश शेंडगे म्हणत आहेत की जरांगेचं जर ऐकलं तर मग OBC रस्त्यावर उतरतील. OBC आणि मराठा सरकारच्या अडचणी वाढतील हे जर रस्त्यावर उतरले तर? माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांची यामध्ये स्पष्ट भूमिका आहे. मराठा समाजासाठी जे आरक्षणासाठी जे काही प्रयत्न करायचे ते सर्व त्यांनी केलेले आहेत. 10% आरक्षणाचाही केलेला आहे, कुणबी प्रमाणपत्राचाही केलेला आहे. आणि OBC समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावू देता आपल्याला त्यांना आरक्षण द्यायचं ही भूमिका सरकारने घेतलेली आहे, शिंदे साहेबांनी घेतलेली आहे. 4 तारखेला जरांगे पाटलाचं उपोषण आहे, परंतु 6 तारखेपर्यंत नवीन सरकार अस्तित्वात येणार आहे आणि 6 तारखेपर्यंत आचारसंहिता आहे. आचारसंहितेच्या नंतर ही जी काही ऑब्जेक्शन जी आली होती 3.5-4 लाख, ती ऑब्जेक्शनाची छाननी वगैरे त्या स्तरावर चालू होती. परंतु या मधल्या पिरियडमध्ये आचारसंहितेमध्ये सर्व अधिकारी हे इलेक्शन ड्युटीवर असल्यामुळे ते थोडं स्लो डाऊन झालेलं आहे. आता जेव्हा आचारसंहिता संपेल तेव्हापासून ह्या प्रक्रियेला वेग येईल आणि मराठा समाजाला योग्य न्याय द्यायची भूमिका जी एकनाथ शिंदे साहेबांनी घेतली, सरकारने घेतली, त्याचा पाठपुरावा सुद्धा करून लवकरात लवकर तो निर्णय घेतला जाईल.
मला वाटतं दोन्ही समाजामध्ये कुठेही तेढ निर्माण होऊ नये ही सरकारची भूमिका आहे आणि त्याला सर्वजण सहकार्य करतील अशी अपेक्षा सुद्धा आहे. बरं, बच्चू कडूंनी एक विधान केलं. ते म्हणतायत की ज्यावेळी उठाव झाला होता, सगळे गुवाहाटीला जात होते, त्यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंना फोन केला होता. त्यांनी फोनसुद्धा उचलला, पण ते बोलण्याच्या मनस्थितीमध्ये त्या ठिकाणी नव्हते आणि नंतर बोलू असं सुद्धा म्हणाले होते. काय म्हणाले याबद्दल? नाही, निश्चित आहे ना, त्या टायमाला बच्चू कडूंनी जरी फोन केला असेल, बच्चू कडू हे अपक्षाच्या यादीमध्ये होते. पक्षाची जेव्हा वाताहत व्हायला लागली होती, पक्षाची वाताहत झाल्याची त्यांना जेव्हा लक्षात आलं की आपले आता सर्वच आमदार गेलेत, त्याकडे त्यांचं जास्त लक्ष होतं. अपक्ष आमदार 10 जरी असले तरी त्याच्यामुळं गट स्थापन होणार नव्हता किंवा 2/3 मेजॉरिटी होणार नव्हती हे त्यांनाही माहिती होतं, बच्चू कडूलाही माहिती आहे. आणि म्हणून त्यांच्याकडे लक्ष देण्यापेक्षा आपले आमदार गेलेत, त्यांच्याकडे काय करता येईल या कदाचित त्या चिंतेत ते असावेत, म्हणून त्यांच्याशी जास्त बोलणं झालं नसावं. आम्हीसुद्धा जाईपर्यंत आम्ही त्यांना सांगत होतो, तुम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादीची साथ सोडा, आम्ही तुमच्याबरोबर राहू, परंतु ते त्यांनी ऐकलं नाही. हे आमचं दुर्दैव. अजित पवार म्हणतायत की माझी भूमिका जर पटली, म्हणजे आमची भूमिका पटली, तर शरद पवार गटाचे इतर जे काही आमदार आहेत, पदाधिकारी आहेत, नेते आहेत, ते सुद्धा आमच्यासोबत येऊ शकतात लोकसभा निवडणुकीनंतर. सूचक वक्तव्य मानावं आणि याचा तुमच्या पक्षावर देखील तितकाच परिणाम होईल असं वाटतंय? नाही, आमच्या पक्षावर काही परिणाम होणार नाही. तुमच्याकडे पण इन्कमिंग वाढेल असं वाटतं? आमच्याकडे इन्कमिंग वाढणारच आहे. आमच्याकडची इन्कमिंग आता सुरुवात होईल. 6 तारखेनंतर आमची इन्कमिंग सुरू होईल. त्या संदर्भामध्ये अनेक जण माननीय मुख्यमंत्र्यांच्या संपर्कात आहेत, आमच्या संपर्कात आहेत. आमचं त्यांचं डेली बोलणंही होतं आहे, परंतु योग्य वेळेला योग्य निर्णय घेण्याची जी शिंदेसाहेबाची जी काही स्ट्रॅटेजी ती त्याच वेळेला ते निर्णय घेतील. आज त्यांच्याबद्दलचा चर्चा करणं मला वाटतं उगाच ते अडसर ठरू शकतं, म्हणून योग्य वेळेला तो निर्णय घेतील. अजितदादाकडे सुद्धा अनेक लोक आता शरद पवारच्या गटाला कंटाळलेले आहेत. त्याच्यामध्ये चाललेली हुकुमशाही, त्यामध्ये चाललेलं मीपणा, त्यामध्ये चाललेला अहमभाव, आता त्याला लोक कंटाळलेले आहेत. त्यांच्यातले आमदारही कंटाळलेले आहेत आणि बहुतेक आमदार ते सुद्धा अजितदादाच्या संपर्कात आहेत. ते जर आलं तर अजितदादांनी सांगितल्याप्रमाणे ते त्यांचं स्वागतही करतील आणि एक मजबूतीने महायुती ही महाराष्ट्रात पुन्हा सत्तेवर येईल. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. तर आपण पाहतोय की लोकसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्राचं राजकारण नेमकं कोणत्या दिशेने जाणार आहे पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरेल. कॅमेरा पर्सन नरसिंग गजलवारसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.